आता एक बारकाईने अभ्यास केला तर ह्या पहिला बुंदा मोपला होता त्यावेळेस होता 9 इंच, त्या पाठीमागचा मोपला होता ते होता काहीतरी 12 इंच. 12 इंच हो. तर आता हे पहिला मोपला तर किती भरला? 34 इंच. 34 इंच आणि पाठीमागचा 36. 36. म्हणजे आता या 34 मधून जर 9 गेले खाली किती राहिले? 25. बरोबर आहे का? म्हणजे 3 महिन्यात 25 इंचांनी पहिल्या बुंद्यात वाढ झाली. आणि पाठीमागचा बुंदा आता किती भरले म्हणले तुम्ही? 36. 36 की 35? 36. 36 मधून 12 गेले, ते 12 इंच होता ना पहिला, तर 24 इंचांनी. 24 इंचांनी म्हणजे सरासरी मी म्हणतो त्या 24 इंचांनी ह्यात 25 इंचांनी वाढ झाली. मी म्हणतो सरासरी 20 इंचांनी वाढ झाली. किती महिन्यात? 3 महिने 1 दिवस. आणि आतापर्यंत डोस 3 महिन्यात किती गेले आपले? 4 डोस गेले. तुम्हाला काय वाटतंय आता हे तुमच्या पद्धतीने तुम्ही प्लॉट डेव्हलप केलाय? पहिल्या अवस्थेत जर बघितलं तर 9.5 इंचचा बुंदा म्हणजे मागाशी गोगरे सरांना सांगितलं 9.5 इंचचा, आणि आता डायरेक्ट 29. म्हणजे हे आपण रोज बघतोय तरी पण ही आपल्याला शॉकिंग न्यूज आहे. म्हणजे दिसतंय की 29 म्हणजे ते जवळपास 20 9.5 का काय असेल गेल्या वेळेस, पण 9.5 किंवा 9 जरी पकडला तरी मी म्हणतो 19.5 किंवा 19 इंचाची वाढ होते 2 महिन्यात. 19 इंच म्हणजे काय आहे? ह्यात साहेबांचं कष्ट पण आहे. साहेबांनी सगळीकडे 2दा स्प्रे घेतलं, तर स्प्रेच त्यांचं आहे सगळं. 2दा तुमचं स्प्रे तर घेऊन पुन्हा 2दा फवारणी पण केलेली. असं फार प्लॉट तुम्हाला जसे वाक्य सांगत होते मित्रमंडळी किंवा गावकरी मोडून टाक, तर अशा शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की मोलला पाहिजे प्लॉट का वापरा बायोरेगनीकडे दिला पाहिजे? निर्णय आता ह्याच्यात माझा जर निर्णय जर म्हणला तर माघ राहिले पण रडायचं काम करायचं नाही. बचेंगे तो और भी लढेंगे. कोणाच ऐकावे जगाचे करावे मनाचे. लढलं पाहिजे. आमचं आम्ही काय करतो ऐकतो सगळ्याचं, पण जे आमच्या बुद्धीला पडतो तेच आम्ही करतोय. 100% तेच केलं पाहिजे. मग आता ह्याच्यात आम्ही तुमचं बी बायोऑर्गॅनिकचे औषध घेतले, सोडले. तुमचा पण आम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी आहेच. ह्याचा चांगल्यापैकी म्हणण्यापेक्षा 110% रिझल्टच आहे तुमच्या औषधाचा. पण ज्यावेळेस जो शेतकरी ही प्लॉट मध्ये झालेले बदल बुंदा वगैरे मग आपल्याला अगदी पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिन, तो शेतकरी 100% निर्णय घेईन. कोण? कष्ट करणार. बरोबर आहे. इथं निर्णय एकच घेऊ शकतो, धाडशी. त्याला धाडशी म्हणलंय, कष्ट करणारा निर्णय घेऊ शकतो. बरोबर आहे. इतरांबद्दल बोलण्यात काही मजा नाही. कष्ट करणारा का धाडस करू शकतो? त्याला माहिती माझं कष्ट वाया चाललंय, मला माझं कष्ट वाया जाऊन द्यायचं नाही कुठल्याच परिस्थितीत. काय वाया जाऊन द्यायचं नाही? कष्ट. कारण आज मला काय म्हणायचं, आपल्याला दिसून आंधळं ऐकून बहिरं. आपल्याला दिसतंय सगळं की आपण टाकतोय, सगळं खर्च करतोय, वेळ जातोय आणि प्लॉट उचलत नाही. आणि ही पण व्हिडिओ पाहायला भेटतात. वापरा बायोरेगनीचे प्लॉट उचलतात. वर्ष 2 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष 6 महिने 3 महिने झाला शेतकरी तो पाहतोय हे व्हिडिओ पण, आणि ते शेतकरी म्हणतोय काय करावं, पैसेच नाहीत, काय करावं, पैसेच नाहीत, किंवा काय करावं, कसा धाडस करू, काय करावं, कसं धाडस करू. आता लोकांनी ह्याला धाडस केलं, फार झालं का नाही? तिथं धाडस जमत हिथं करायला काय अडचण नाही. बरं कशासाठी म्हणतोय मी की आपला केलेला खर्च, गेलेला वेळ आणि आपण केलेलं कष्ट हे वाया जाऊ नये म्हणून धाडस करा. आणि ती किती वेळा करा? फक्त 2 डोस घ्यायचे. किती? आमच्यासाठी नाहीत घ्यायचे. तुम्हाला तुमचा प्लॉट जर एकदम छान असेल, उत्कृष्ट असेल तर आम्हाला आनंद आहे. पण प्लॉट जर खालीवर झालेला असेल तर हे धाडस करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही बरोबर आहे. बरोबर आहे. 2 डोस जरी घेतलं ना तरी पूर्ण लक्षात येतंय. 2च महिने झाले ह्याला, काय लय दिवस झाले का? लय दिवस. बरं आपण एक जसं आहे तसं एक शेतकरी मित्रांना धावतोय. बरं पहिलं जर आपण नसतं पाहिलं तर आता काय धावू शकणार किंवा कसं वाचवणार आहे शेतकरी? बरं ह्याच्यापेक्षा सत्य काय धावणार आहे सर, सांगा बरं तुम्ही. आता ह्याच्यात कसं बरं का, आता मी सांगण्यापेक्षा आता गावातले सांगतील. आता ह्यात काही विषय जास्त सोडून आता इकडे रोडच्या आता जर रोडने येणं जाणं सारखे लोक चालवत शेजारी आहेत, तिकडून आहेत तिकडून आहेत, सगळे बोलते. काल इथं उडीत काढायला एक गँग आलत, 10-15 लोक होती इथं शेजारी उडीत काढताना. आतमधनं यायला म्हणली बाहेरून दिसते, पण आतमध्ये काय, आतमध्ये गेल्या बागारे बघून आले म्हणले काय ना सगळं मजेत आहे म्हणली, बोंदा बिंदा चांगली बाग म्हणली. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव का पत्ता सांगा बरं. मी राहणार शेतगावकर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. नाव धोंडीराम बाळनाथ देवी. आजची तारीख किती बरं? आज तारीख 18 जुलै 2024. आणि ह्या बागेची लागण तारीख किती? त्या बागेत लागणची तारीख 10 मार्च 2024. तर आज ह्या बागेचं वय जर बघितलं तर 4 महिने 8 दिवस पूर्ण झाले बरोबर का? आणि ही जी रोपांची संख्या किती? सगळी रोपांची संख्या 2000. तर आजपासून तुम्हाला आपण वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन चालू करणार आहे. काय अपेक्षा आमच्याकडनं तुम्हाला की ह्या बागेमध्ये
काय बदल होईल हो असं वाटतं तुम्हाला? ह्या बागेमध्ये आमचा बुंदा मोठा झाला पाहिजे. हं. त्यानंतर झाडाची हाईट झाली पाहिजे, केळीतल्या फाण्यातल्या अंतर बी सारखं राहिलं पाहिजे हं. आणि गडाला वजन पण आलं पाहिजे आणि हे बागेतला जे पिवळसर पान आहे, पानाला कुठं कुठं आहे ते पण गेला पाहिजे. तर तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड करून येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यात काय बदल होते ते पाहणार आहे. आता सध्या तर लगेच 1.5 ते 2 महिन्यात फाण्या पडणार नाहीत, पण सध्या तुमचं जे म्हणतं का नाही बुंदा वाढला पाहिजे आणि पानातलं अंतर वाढलं पाहिजे, ह्या अपेक्षा पूर्ण होतात का नाही हे आपण पाहणार आहे येणाऱ्या दिवसात. तर ह्या प्लॉट मधले साहेब तिकडे दाखवा थोडस. ही पहिली लाईन, ही दुसरी लाईन इकडे दाखवा आणि ही तिसरी लाईन. तर तिसऱ्या लाईन मधलं हे पहिलं झाड तुमचं गेलेलं, दुसरं आणि हे तिसरं झाड आहे बरोबर का? तिसऱ्या लाईन मधलं तिसरं झाड आहे आणि पाठीमागे दिसतोय आपल्याला लाईट खांब. तर याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणार आहे की काय बदल होत ते. तर थोडस कॅमेरा साहेब इकडे जवळ ना, आपण आता काय करू, ह्याचा एक बुंदा आणि ह्याचा एक बुंदा मोजून ठेवू किती भरते ते, म्हणजे येणाऱ्या दिवसात आपल्याला काय बदल होते ते दिसलं पाहिजे. कॅमेरा दाखवा जवळ. बघा सध्या 12 इंच आहे. तिसऱ्या झाडाचं 12 12 इंच आहे आणि दुसऱ्या झाडाचा बुंदा किती कॅमेरा दिसतो जवळ घ्या. 9.5 इंच आहे. 9.5 इंच. दुसऱ्या झाडाचा बुंदा 9.5 इंच आणि तिसऱ्या झाडाचा बुंदा 12 इंच. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे की त्या बुंद्यामध्ये किती इंच फरक पडतो ते. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आणि लोकेशनला आपल्याकडं हे उजव्या साईडला चिंचेचं झाड आहे तुमच्या, हो बरोबर का? बांधावरती 2 प्लॉट. रोड शेलगाव साडी रस्ता आणि त्या इकडे शेलगाव साडी रस्ता जाईल. इकडं जर बघितलं तर हा शेलगाव साडे रस्ता आहे. हा. प्लॉटला लगतच हा आपला रस्ता लगतच हा प्लॉट आहे.